राजन साळवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला। 13 फेब्रुवारीला दुपारी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। राजन साळवींच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येऊ लागले, त्यामुळे एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन साळवींना पक्षामध्ये घेतील, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिंदेंना कोणीही विचारत नसल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण असल्याची खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। मी शेवटपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार, संजय जाधव यांचा निर्धार। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण। हत्या प्रकरणामधला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले तरी आरोपी मुकाटाच। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू, सुरेश धस यांची टीका। ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी मी समाधानी होईन, खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्याची मागणी केल्याचं सुद्धा सोनवणे यांची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कधी केली नसून केवळ दोषींवरती कारवाई व्हावी अशीच भूमिका असल्याचं बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करण्यासाठी गायब झालाय का, सोनवणे यांचा सवाल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण। आता तरी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अंजली दमानिया यांचा सवाल। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला अजून अटक करू शकले नाहीत, संजय राऊत यांचा प्रशासनावरती घणाघात। बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हार तुरे काय स्वीकारतायत ही त्यांची मिलीभगत आहे, राऊतांची टीका। आम्हाला पोलिसांवरती आधी विश्वास नव्हता, मात्र त्यांचं काम ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यावरून असं वाटतंय की लवकरात लवकर सगळ्याच आरोपींना पकडतील, वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या प्रकरणी 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित। काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती, मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी दिला महिनाभराचा वेळ। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक, थेट रस्त्यावरती लढाई करण्याची घोषणा। 15 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात। जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधामध्ये प्रशासन ऍक्शन मोडवर। जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांवरती तडीपारीची कारवाई। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावलेली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। मनसेच्या नेत्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या। मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं राज ठाकरे सध्या ऍक्शन मोडवर। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार सुभाष बने हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। आज रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल। आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्रीपद निश्चित मिळेल, महेंद्र दळवी यांचा दावा। पश्चिम रेल्वेच्या पाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवरती सुद्धा आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक। खासदार नरेश म्हस्के यांच्या वाशीमधल्या कार्यालयाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पामधल्या नवीन घरांची कागदपत्र लाभार्थ्यांना वितरित। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट। दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून आनंदोत्सव साजरा। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। एकनाथ तू लोकनाथ तू या गाण्याचं लॉन्चिंग सुद्धा करण्यात येणार। ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला गायिका आशा भोसले यांची सुद्धा उपस्थिती। यंदा या कार्यक्रमाचं 3रं वर्ष। महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायचा, शेतकऱ्यांना कष्ट सहन करावे लागायचे। महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली। नरेंद्र मोदी यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या फ्लॅगशिप योजनेचा उल्लेख। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ। उकाड्यामुळे मुंबईकर हैराण। काल मुंबई शहरामध्ये कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागपूरमध्ये बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपीनं मृतदेहावरती सुद्धा बलात्कार केल्याची माहिती। विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे प्रियकराने केली हत्या। वरळीमधल्या आदर्श नगर पुनर्वसन प्रकल्पावरती खंडणी मागणाऱ्या
माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरसह 4 जणांना अटक. 15 लाखांचा हप्ता घेतल्यावरती कारवाई. मुख्य आरोपी कृष्णा केनूरकर हा मोकाटच. आरोपींच्या अटकेसाठी रहिवाशांची निदर्शनं. अपना फाउंडेशनतर्फे श्री सिद्धिविनायक पदयात्रेचं आयोजन. यावेळी ऐरोली ते दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा. अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयामधल्या प्राचार्यानंच केला विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ. आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्यानं केला अत्याचार. तक्रारीच्या नंतर प्राचार्य फरार. नागपुरामध्ये 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पानठेला चालकाला अटक. आरोपीकडून 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईमध्ये वरिष्ठ पोलिसांचा तुटवडा भासण्याची शक्यता. मॅटकडून बदल्यांचे आदेश जारी. मुंबई हायकोर्टाकडून 100हून अधिक पोलिसांच्या बदल्यांवरती शिक्कामोर्तब. सांगलीमधल्या जत तालुक्यामधील कर्जगी बालिका अत्याचार प्रकरणी 15 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल केलं जाणार. महिला आयोगाची माहिती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून घटनेचा आढावा. मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळला संशयास्पद ड्रोन. परवा रात्री ड्रोन आढळल्यामुळे विमानतळ परिसरामध्ये खळबळ. डोंबिवलीमध्ये जेवण खाली पडलं म्हणून कामगाराची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या कार्यालयामधून 40 लाख रुपयांची चोरी. चोरीच्या घटनेच्या संदर्भात प्रीतमच्या मॅनेजरनं मुंबईमधल्या मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सांगलीमध्ये शेअर मार्केटमधून जादा परताव्याच्या आमिषानं तब्बल 1,32,00,000 रुपयांचा दोघांना गंडा. तिघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोंदियामधल्या जंगलाचा भाग असलेल्या मगरडोहकडे जाणारी भंडारा आगाराची बस ही घाटामध्ये बंद पडली. घनदाट जंगलामध्ये 72 प्रवाशांचा पायी प्रवास. बसला धक्काही द्यावा लागला. 6 फेब्रुवारीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवरती दगडानं हल्ला करणारा आरोपी अटकेत. मोबाईलवरती बोलत गाडी चालवत असल्यामुळे वाहतूक पोलिसानं आरोपीला रोखल्याच्या रागामधून आरोपीकडून पोलिसांवरती दगडानं हल्ला. विशाळगडावरची अतिक्रमणं 30 दिवसांमध्ये काढून घ्या. पुरातत्व विभागाचे विशाळगडावरच्या 23 जणांना आदेश. 3 ते 4 महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित. घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाचं काम सुरू. घृष्णेश्वर मंदिराचा कळस पडू नये म्हणून तारेनं बांधला होता. 6 ते 7 महिन्यांपासून कळस वाकडा झाल्याची तक्रार. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. वाहतूक पोलिसांकडून बीड शहरामधल्या 200 ऑटो रिक्षा जप्त. बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून 200 ऑटो रिक्षा जप्त केल्या. तसंच कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट्सवरती सुद्धा कारवाई. भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांना Y+ दर्जाची सुरक्षा. गृह खात्याचा निर्णय. राम जन्मभूमी आंदोलन आणि फुटीरतावाद्यांच्या विरोधामधल्या भूमिकेच्या अनुषंगानं अजित गोपछडेंना सुरक्षा देण्याचा निर्णय. माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू न दिल्यामुळे मुंबईमधल्या गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये संताप. तातडीनं सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करू देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. भीषण अपघातामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी. जखमींवरती MGM रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. पंचायत निवडणुकीच्या पूर्वी बिजापूरच्या नॅशनल पार्क परिसरामध्ये मोठी चकमक. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिला राजीनामा. थोड्याच दिवसांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस आणि या आंदोलनामध्ये चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामधले शेकडो शेतकरी सहभागी. पुण्यामध्ये पुन्हा ब्रँडेड कंपनीच्या ड्युप्लिकेट शर्टांची विक्री. US पोलो कंपनीच्या नावाखाली विकले कपडे. पोलिसांकडून 4,08,500 रुपयांचे एकूण 817 शर्ट्स जप्त. बुलडाण्यामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या त्रिशूल शस्त्र दीक्षा समारंभ संपन्न. 2,000 कार्यकर्त्यांना शस्त्रांचं वाटप. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं पथसंचलन. अक्षय कुमारने विकला 80 कोटींना फ्लॅट. 30 जानेवारी रोजी हा विक्री व्यवहार झाला. प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गंगा नदीमध्ये पवित्र स्नान केलं. सुरक्षेचा फार तामझाम न करता त्यांनी साधेपणानं गंगा स्नान केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.